ॲडॉप्ट अ फॉरेवर फ्रेंड या उपक्रमाअंतर्गत पाळीव प्राण्यांना दत्तक घेतलं जात आहे, जेणेकरून प्राण्यांना त्यांचं कायमस्वरूपी घर मिळेल आणि त्यांना एक परिवार मिळेल जे त्यांना प्रेम देईल. खरं तर आपल्यासोबत नीलम राणे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या संस्थेमार्फत हा संपूर्ण कार्यक्रम जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे. आपण त्यांच्याकडनं संपूर्ण माहिती जी आहे ती जाणून घेऊयात. एक छान असं कार्यक्रम, एक उपक्रम तुमच्या संस्थेच्या मार्फत राबवलं जात आहे. ही खरं तर प्रेरणा कुठून आली आणि कशा पद्धतीने प्रतिसाद सुरू आहे आणि कार्यक्रम कशा पद्धतीचा आहे? हा कार्यक्रम आहे पेट ॲडॉप्शन ड्राईव्ह. ह्याच्यामध्ये आमचा प्रयत्न हा आहे की प्रत्येक श्वानाला घर भेटावं, त्याला त्याचा हक्काचा परिवार भेटावा आणि त्यांनी त्यांचं आयुष्य रस्त्यावरती न जगता त्यांच्या घरी जगावा, त्यांच्या माणसांबरोबर राहावं. हे आमचा उद्देश आहे. पण कशा पद्धतीने तुम्ही लोक इथे येऊन प्राणीप्रेमी इथे येऊन जे प्राणी आहेत त्यांना दत्तक घेत आहेत, कशा पद्धतीची पूर्ण प्रोसेस आहे? हा प्रोसेस असा आहे की आम्ही हा एक प्लॅटफॉर्म आज दिलं आहे आमचे रेस्क्युअर्सला आणि आमच्या फीडर्सला. आता जेवढे प्राणी तुम्ही इथे बघताय ते सगळे रेस्क्यूड आहे. ह्याच्यामध्ये ब्रीडर्स आम्ही अजिबात इन्व्हॉल्व करत नाही. फक्त रेस्क्यूड प्राण्यांना आम्ही मदत करतो त्यांना घर देण्यासाठी. आणि जे आमचे फीडर्स आणि रेस्क्युअर्स आहेत ते पूर्ण माहिती घेणार ॲडॉप्टरची, त्यांचा हाऊस चेक करणार, त्यांचा फॉलोअप करणार आणि मग आम्हाला सॅटिस्फॅक्शन वाटलं की ते सांभाळू शकतील तर आम्ही त्यांना आमचा प्राणी देऊ. काय म्हणतो उद्देश काय आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही भटक्या आणि गरजू प्राण्यांना घेऊन तुम्ही इथे येऊन त्यांची पूर्ण सोय करता? त्याच्यानंतर ॲडॉप्टचं हे कार्यक्रम तुमच्या संस्थेअंतर्गत तुम्ही राबवता? ॲडॉप्शनचं असं आहे मॅडम की जे रस्त्यावरचे प्राणी आहेत त्यांना आम्ही जेव्हा त्यांचा ॲक्सिडेंट होतो किंवा ते आजारी पडतात तेव्हा आम्हाला माहिती पडलं की आम्ही त्यांना तिथून घेऊन जातो, त्यांचं ट्रीटमेंट करतो, त्यांना वॅक्सिनेशन करतो, त्यांना आम्ही फॉस्टरिंगसुद्धा करतो की आमच्या घरी राहावा. आम्ही त्यांना खाणं पिणं देतो आणि जेव्हा ते बरे होतात त्यांना आम्हाला असं वाटतं की आता ते स्वस्थ आहेत तर आम्ही त्यांच्या ॲडॉप्शनसाठी आम्ही अपील करतो की कोणी त्यांना घर देऊ शकेल, कोणी त्यांच्याबरोबर प्रेमाने वागत असेल. ते आमचा एक मेन मुद्दा हाच आहे की कुठलाही प्राणी रस्त्यावरती न राहता घरी राहावा. आपण त्यांना घर देऊ शकतो, आपण त्यांची मदत करू शकतो. आणि एक ब्लेसिंग आहे. आता तुम्ही जर बघायला गेलात तर ज्यांच्या घरी प्राणी असतात त्यांच्यावरती खूप ब्लेसिंग्स असते त्यांच्यासाठी. हे धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट आसिफसह सीमा आडे, झी 24 तास.